एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर आता गावावर येऊन अख्खा आठवडा गेला आहे, पण मी अजून बॅग रिकामी केली नाही की अनबॉक्सिंग केलेली नाही आहे, बॅग अनपॅक केलेली नाही आहे. पण भरपूर सारं सामान असल्यामुळे मी काय काढलेलं नाही. फक्त आता तुमच्याबरोबर मी शेअर काय करणार आहे माहिती का, मी आईकडनं काय काय आणल्या, काय काय वस्तू आणल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला मी दाखवणार आहे. साडी, ड्रेसेस, ज्वेलरी, जे काय आणलं असेल ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर. आता आणल्यापासून बॅग इथंच ठेवल्या आहेत सगळ्या. आता हे कधी आवरण होते काय माहिती. आता सोमची शाळा पण चालू झाली आहे, तर तुम्हाला मी फक्त दाखवते काय काय आणले. सोम कुठल्या बॅग येते रे? ह्याच आहे ना, कुठल्या मोठ्या बॅग येते बॅग दाखवते. तर आता चला म्हणलं काढून तर ठेवावं एकदा. हा उघडला खजिना माझा. तर पहिला सगळ्यांना कपडेच दाखवते, म्हणजे काय काय आणले आहेत ते. आता हे तर सगळे काही जुने आहेत, आता दाखवते तुम्हाला. तर इथं दाखवतो, ह्याच्यावरच दाखवू डायरेक्ट. आता हा पहिला ड्रेस दाखवते. हा माझ्या तुझ्या हातात पहिला ना हे ड्रेस दाखवते. हा माझ्या भावाच्या बायकोला धोंडे जेवणाच्या दिवशी मला गिफ्ट केलेला आहे लावायला. वरून वरून गिफ्ट. हा सुंदर असा ड्रेस. आता हे ना स्टिच करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर पॅन्ट पण आहे, पॅन्ट पण स्टिच करावं लागणार आहे. आणि हा बघा दुपट्टा एवढा सुंदर आला ह्याचा दुपट्टा. कसा वाटतं सो? मस्त. हा दुपट्टा आलेला आहे. आता हा एक ड्रेस झाला आणि आता तुम्हाला साडी दाखवते मी. ही मस्त सांग. ही साडी मस्त आहे आणि ती मला पर्पल कलरची आवडली. ही आंटीने केली साडी. तर छान आहे. सोहमला मेन म्हणजे सोहमला आवडली ही साडी. खरंच आवडली तुला साडी? नाही, हा, ही पर्पल वाली. ही आता स्टार्टिंगला म्हणलेला की आवडली, नाही पण मला ही आवडली. एकदम स्मूथ कापड याचं, एकदम स्मूथ आहे. आणि आता आता सोहमला आवडते ती साडी दाखवते. तर ही साडी माझ्या काकूनं केली, म्हणजे माझी चुलत काकू आहे त्यांच्याकडे पण गेलते मी, तर त्यांनी केली. आता सोहमला आता ही 3rd नंबरची साडी मी काही पॅकेटमधून काढत नाही, कारण मस्त पॅकिंग झालेली आहे. फक्त ना मी ह्याच्यातली ही ना वंटीची पुडी काढून ठेवते, म्हणजे त्याला ना नंतर ना कीड लागते. तर ही पण माझ्या काकूनच केलेली आहे. आता तो काय व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण खूप घाई गडबड होती. आणि आता ह्या बँगल्स, ह्या बांगड्या किती छान आहेत बघा. ह्या बांगड्या माझ्या लाडक्या भाऊजाईनं आणल्यात बरं का. तर आता हे सध्याला ह्याची फॅशन आहे, ट्रेंड आहे, तर तिने आणल्यात माझ्यासाठी. आणि हे मम्मीनं घेतलेलं, म्हणजे माझ्या आईनं घेतलेलं गळ्यातलं. आता ह्याची पण सध्याला खूप फॅशन चालू आहे, हे गळ्यातलं. आणि अजून काय राहिलं आहे का जरा मी आठवते, बॅगमध्ये बघते. कारण कसं झालं आहे माहिती का, घरी आले की घरातलं सगळी आवरावरी केली आणि मग कामावरती गेले. आणि कामाच्या नंतर सोमची शाळा चालू झाली, त्याच्यामुळं माझ्या काहीच लक्षात राहिलं नाही मी की कुठपर्यंत काय काय सामान काढले ते. तरी पण आता ह्याच्यात एकदा मी चेक करते की काय तुमच्याशी शेअर करायचं राहिले का. तर मी काय शोधते माहिती का, मला ना एक हे दिलं ताट. ते ताट शोधते मी. आता ते ताट कुठे ठेवले ते मला आठवत नाही आहे. तर एकदा ह्याच्यामध्ये बघते. सोम नाही कुठं ठेवलंय की, बॅगेतच होतो आई, तो बॅगेतच होतो. त्याच्यातले चॉकलेट्स काढले ना सगळे, काढले. आणि ताट कुठं ठेवलं की, ताट ठेवलेलं मला आठवत नाही. खूप छान ताट आहे, पण कुठं ठेवलंय मला आठवतच नाही. जाऊ दे मंडळी, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माझ्या माहेरच्यानी काय काय माझ्यासाठी गिफ्ट्स आणलेले आहेत ते तुमच्यावर शेअर केलेले आहे. आणि हो, तुम्हाला ह्या साड्यांपैकी कोणती साडी आवडली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाही, ते करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तवर बाय बाय.